नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा-टी-ई-टी पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील परिसर अभ्यास या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत। विविध सेट आहेत तुमच्याकडे, हा सी सेटचा पेपर आहे। तुम्ही मात्र प्रश्न पाहूनच तुमचे उत्तर टिक करावेत। तर अधिक वेळ न घेता आपण परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत म्हटले तर उपराष्ट्रपतीची, म्हणजे पर्याय क्रमांक 4। खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते, तर अयोग्य विधान आहे पर्याय 3, ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात, हेच अयोग्य विधान आहे। कारण आपल्याला माहिती आहे की ग्रामसेवकाची नेमणूक CEO करतात। त्यानंतर सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते, तर पर्वतीय वारे, पर्याय क्रमांक 3। कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते, तर दमट हवामानात, पर्याय क्रमांक 3। इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला, तर सहल अध्यापन पद्धतीचा वापर केला, पर्याय 1। अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, पर्याय 2, छत्रपती संभाजीनगर। खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण, पर्याय 2, डॉक्टर। नेक्स्ट आहे, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग असतो तर कमी, पर्याय 4। थंड प्रदेशातील हिम हे असते तर अपारदर्शक, पर्याय 4। खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर लुनी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, पर्याय 1। इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे, तर पर्याय 1, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, मृदेचा सामू pH 8 पेक्षा जास्त असणे। नेक्स्ट आहे, अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅशच्या नियमाशी संबंधित आहे, तर ते न्यूटनचे गतिविषयक 3रा नियम, म्हणजे पर्याय 3। आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर पर्याय 1, गोठलेला कार्बन डायऑक्साईड। रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर ती पद्धत आहे अपकेंद्री पद्धती, म्हणजे पर्याय 2। हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते, तर पर्याय 1 उत्तरे विलयन बदल। जोड्या आहेत, जर तुम्ही जोड्याचा पर्याय क्रमांक 4 निवडला तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येतील। नेक्स्ट, डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते, तर ही उपचार पद्धती क्षयरोगासाठी, म्हणजे पर्याय क्रमांक 4। खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत, त्यातील विसंगत जोडी ओळखा, तर विसंगत आहे कास्यापासून लोखंड, म्हणजे पर्याय क्रमांक 3। जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना म्हणतात, तर रुचिकलिका असं म्हणतात, पर्याय 2। नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी
व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य विचारली आहे. तर पर्याय 2 आरमारातील अधिकारी मोहम्मद कुली खान. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती राजाराम महाराज. नेक्स्ट आहे रामायण रामानंद सागर. तर भारत एक खोज. तर भारत एक खोजचे दिग्दर्शक होते श्याम बेनेगल, म्हणजे पर्याय 1. नेक्स्ट, भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? तर रझाकार, पर्याय 3. 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? तर अ आणि ब आर्थिक उदारीकरणास सुरुवात आणि सोव्हिएट युनियनचे विघटन, म्हणजे अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 1. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? भांडवलदार व ब्रिटिश, म्हणजे पर्याय क्रमांक 2. इथे थोडंसं 4 पण उत्तर असू शकतं किंवा 2 पण, इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? तर किशोर नावाचे, पर्याय 1. स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट या संदर्भानं काकोरी कट होता. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? तर पर्याय क्रमांक 4 बाळासाहेब ठाकरे. आणि शेवटचा प्रश्न आहे, राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह नाही म्हटले, तर ते वरिष्ठ असतं, द्वितीय पण म्हणता येईल, कायमस्वरूपी पण म्हणता येईल, म्हणजे काय नाही तर ते कनिष्ठ नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असं आपल्याला इथं उत्तर घ्यावं लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहिले. राहिलेल्या सर्व विषयाच्या आन्सर की तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच काही वेळामध्ये दिसून येतील. त्याचबरोबर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ओएसिस करिअर पॉईंटचं, हे ॲप तुम्हाला TET त्याचबरोबर TIT सेट परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील विविध ज्या एक्झाम आहेत त्या संदर्भानं माहिती देतं. तिथं सराव पेपर आणि ओल्ड पेपर तुम्हाला सोडवायला भेटतात. त्यामुळे ते ॲपसुद्धा डाउनलोड करा. धन्यवाद.